पुढे बाबा सांगतात, कितीही ज्ञानी जिज्ञासू आणि अनुरागी असला तरी देहधारी पुरुषाकडून संपूर्णपणे कर्माचा त्याग कधीच होऊ शकत नाही। त्यासाठी महापुरुषाबद्दल आदरता, नम्रता, लीनता, आज्ञाधारकता, सेवाभाव हे गुण प्रबल असतील तर संपूर्णतः कर्माचा त्याग होऊ शकतो। जोपर्यंत शरीरामुळे जिवंत आहे तोपर्यंत मनुष्याने तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ असे माऊलीने म्हटले आहे। अशा दास्यत्व भावाने साधकाने इष्ट देवतेला म्हणजे महापुरुषाला अनन्य पकडून ठेवलेले असते। तेव्हा महापुरुष साधकाच्या अगदी समीप राहून साधकाच्या शरीराचे संचलन करून साधकाकडून सर्व कर्माचा त्याग करून घेतात आणि संन्यास योग प्राप्त करून देतात। वास्तविक 17व्या अध्यायात भगवद्गीता समाप्त झाली आहे। 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयाची पुरवणी रूपाने सार आहे। यापूर्वी प्रत्येक अध्यायात भगवंताने निक्षून सांगितलं आहे की ईश्वराची भक्तिमय सेवा करणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे। कारण ईश्वर सर्व इंद्रियांचा स्वामी आहे। तोच आपल्याला मानसिक शांती, सुख समाधान प्राप्त करण्यास मदत करतो। चित्त नेहमी समतोल राहावं या उद्देशाने अर्जुन भगवंताला शंका विचारतो। प्रत्येक शंकेचे समाधान करून देखील अर्जुनाच्या शंका आहेतच। अर्जुनाच्या शंका समाधान करताना भगवंतांनी नेहमी असुराशी तुलना करूनच गीता सांगितली आहे। अर्जुनातल्या आसुरी वृत्ती लक्षात घेऊनच गीता सांगितली आहे। केशी नावाच्या असुराचा वध केल्याने श्रीकृष्णाला केशव म्हटले आहे। तो आपल्या हृदयात आहे या भावाचा निश्चय असेल तर केशीसारखा असुरसुद्धा आपल्यात राहणार नाही। केशव आपल्या हृदयात आहे या भावाचा निश्चय लवकर होत नाही म्हणून आपल्यातले असुर जात नाहीत। हृदयात शंकेचे रूप घेऊन बसलेले असुर चित होत नाहीत तोपर्यंत शंका राहणारच। या असुरांना चित्त करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही। भगवंत 18व्या अध्यायात सुद्धा सांगतात की जो अंतकरणात सद्गुरूंचं चिंतन करतो, त्यांची दिव्य प्रेममय सेवा करतो आणि जो पूर्णपणे त्यांच्याशी योगयुक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी असतो। भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणी सद्गुरू असूच शकत नाही। भगवान श्रीकृष्ण जसे सांगतात तसे कोणी असतील तर ते भगवान श्रीकृष्णच। म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम या श्लोकाची अनुभूती येते। 18व्या अध्यायाचं चिंतन करताना मागील अध्यायात सारखं डोकावून पाहावं लागतं। तेव्हा पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ देऊ नका। भगवान श्रीकृष्णाने गीतेतील प्रत्येक अध्यायातून प्रत्येक श्लोकातून निक्षून सांगितलं आहे की ईश्वराची भक्तिमय सेवा करून ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेणे हे जीवनाचं परम लक्ष्य आहे। हे लक्ष्य गाठत असताना लौकिकाच्या, उपाधीच्या किंवा इतर पदवीच्या रूपाने पिसाळलेली कुत्री तुमच्या पाठी लागतील। त्यातील एखाद्या कुत्र्याने तुमचा चावा घेतला तर भीती वाटते। म्हणून सावध होऊन भजन करा। ईश्वराशी आपला संबंध आहे या ज्ञानाने भगवत भावित होऊन जो मनुष्य कर्मे करतो तो नित्य मुक्त असतो। म्हणून देहत्यागानंतर त्याला कोणत्याच कर्माची सुखदुःख रूपाने फळे भोगावी लागत नाहीत। अंतकरणात सद्गुरू मित्र म्हणून स्थित असतात। कर्माचे परिवर्तन तेच करत असतात। हे मूर्ख माणसाला समजत नाही। जे सद्गुरूंचा विनियोग जाणत नाहीत ते स्वतःच कर्माचा कर्ता होऊन कर्मबंधनात राहून जन्ममरणाच्या खाईत जाऊन पडतात। कर्मफळाची अपेक्षा न बाळगता कर्मे झाली पाहिजेत। ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होणार आहे ती कर्मे न करणे किंवा भीतीपोटी कर्मे करणे म्हणजे हिंसा। भगवत भावित जनांनी मानव समाजाच्या प्रगतीसाठी कर्मे केली पाहिजेत। व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा भौतिक सुखासाठी नियोजित केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे। यासाठी महापुरुषांचे मार्गदर्शन फार आवश्यक आहे। सद्गुरू प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्माचे स्मरण करून देऊन कोणत्या तरी ईश्वरी कार्यात गुंतून ठेवतात। त्यामुळे देहत्यागानंतर त्याला कोणतेच कर्म किंवा त्याचे प्रायश्चित्त भोगायला येत नाही।
अर्जुन स्वतःला करता समजत होता म्हणून कौरवांशी लढाई न करण्याची इच्छा व्यक्त करून मिथ्या अहंकारी बनला होता. अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा, ईश्वरी प्रयोजनाचा अर्जुनाने विचार केला नव्हता. कर्म करण्यास परमात्म्याची अनुमती आहे की नाही हे अज्ञानी माणसाला कळत नाही, म्हणून कर्मबंधनात अडकतो. कर्म करण्यास स्वतःला साधन समजतो, तो कार्य करण्यास पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीच भ्रांत होत नाही किंवा मिथ्या अहंकार बाळगत नाही. त्यामुळं कोणतेच कर्म त्याला बाधक ठरत नाही. चांगला आणि सूक्ष्म विचार, अनुभव आणि इच्छा या क्रियेतून जातो तेव्हा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा सद्गुरूकडून मिळालेली असते. सद्गुरू प्रेरणेतून झालेले कार्य किंवा कर्म ईश्वराला अर्पण होतं. हरि ओम तत्सत. जो करता अनासक्त आहे, निरअहंकारी आहे, अहंकाराने कटुवचन बोलत नाही, जो धैर्यवान उत्साही आहे, कर्मामध्ये यश अपयश आले तरी हर्ष शोकादी विकारांनी जो युक्त होत नाही, यश अपयशाने आपल्या चित्ताची समता ढळू न देता कार्यामध्ये सतत प्रवृत्त असतो, त्या कर्त्याला सात्विक म्हटले आहे. ही उत्तम साधकाची लक्षणे आहेत. दुर्बुद्ध मनुष्य निद्रा, भय, चिंता, दुःख आणि अभिमान यांना धारण करतो, तो तामसी होय. सर्वसाधारण मनुष्याचे ज्ञान तमोगुणीच असते, कारण बद्ध अवस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात. जो गुरुच्या किंवा शास्त्राच्या आज्ञेनुसार ज्ञान विकसित करत नाही, त्याचे ज्ञान देहापुरतेच मर्यादित असते. शास्त्राच्या आदेशाप्रमाणे कर्म करण्याची त्याला फिकीर नसते. त्याच्याकरिता धन, संपत्ती, मुलंबाळं हेच त्याचे ईश्वर असतात. त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागवणे होय. अशा ज्ञानाचा परम सत्याशी काहीही संबंध नसतो. हे ज्ञान बहुत करून आहार, निद्रा, भय, मैथून या सामान्य पशुच्या ज्ञानासारखे असते. असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते. शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म याच्या जोरावर अनेक सिद्धांत मांडून त्यातून वाद निर्माण होतात, या ज्ञानाला रजोगुणी ज्ञान म्हणतात. बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत ठरून हिंसात्मक असून इतर जीवांना पीडादायक असते. असे बेजबाबदार कर्म स्वतःच्या चुकीच्या अनुभवावर आधारून केले जाते, तो मोह ठरतो. मोहयुक्त कर्मे तमोगुणामुळे होतात. भगवत भाविक मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपवले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार व गर्व याच्या पलीकडे गेलेला असतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशाची तो चिंता करीत नाही. तो यश अपयशाची पर्वा करत नाही व सुख दुःखात समान वृत्ती बाळगतो. असा करता सत्वगुणी असतो. अशा सत्वगुणी साधकाची भगवंत सुद्धा स्तुती करत असतो. अर्जुन युद्ध करण्यास अनुकूल नव्हता. युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते, कारण अर्जुनाला निराश व्हायचं नव्हतं. याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे, कारण युद्ध घडवणं ही माझी योजना आहे. जर अर्जुनाने युद्ध थांबवले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता. जरी अर्जुनाने युद्ध केलं नसतं तरी त्यांच्या मृत्यूला अडवणे शक्य नव्हतं. वास्तविक त्यांच्या मृत्यूचे कार्य आधीच झालं होतं. काळ हा संवारक आहे आणि सर्व संबंधिताचा भगवंताच्या आज्ञेनुसार विनाश होणार आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे. जे घडतं ते भगवत इच्छेनुसार घडतं. प्रत्येक योजना भगवंताची आहे असे जाणून भगवंताच्या योजनेशी अनुकूल होऊन राहतो. असा सत्वगुणी भक्त भगवंताला प्रिय वाटतो, कारण असा भक्त त्रिगुणांच्या पलीकडे स्थित झालेला असतो. बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगात येऊन बसतो तेव्हा त्याला जाणीव होते की आपलं शास्त्र, आपला धर्म काय सांगतो आणि आपण काय करतोय.
आपण काय केलं पाहिजे या विचाराने त्याच्यातला भगवत भाव जागृत होतो, तेव्हा तो इंद्रिय तृप्तीत गुंतलेलं मन ईश्वर चरणी लावतो आणि ऐहिक सुखापासून मुक्त होऊन आत्मसुख घेण्यात दंग होतो. 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्व जीव हे भगवंताचे अंश आहेत. भगवंत सर्व जीवांचे उगमस्थान आहे, म्हणून प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आरंभ ईश्वर आहे. भगवंताने आपल्या बहिरंग आणि अंतरंग या 2 शक्तीद्वारे सर्व काही व्यापले आहे, म्हणून मनुष्याने भगवंताची त्याच्या अंतरंग शक्तीसह पूजा केली पाहिजे. सामान्यतः वैष्णवी भगवंताची अंतरंग शक्तीसह पूजा करतात. त्यांची बहिरंग शक्ती म्हणजे अंतरंग शक्तीचे विकृत प्रतिबिंब आहे. बहिरंग शक्ती ही पृष्ठभूमी आहे, तरी पण भगवंत त्याच्या परमात्मा या विस्तारित रूपाद्वारे सर्वत्र स्थित आहेत. ते सर्व देवतांचे, सर्व मनुष्यांचे, सर्व प्राण्यांचे, सर्वांचेच परमात्मा आहेत. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की भगवंताचा अंश या नात्याने त्याची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. मी ब्रह्म असा अहंकार बाळगू नये. आपण सर्वजण पूर्णतः भगवत भावित होऊन त्याच्याशी संलग्न असले पाहिजे. हेच गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात सांगितले आहे. प्रत्येकानं जाणलं पाहिजे की इंद्रियाचा स्वामी भगवंत आहे. त्याने आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कर्मासाठी नियुक्त केले आहे. ज्या कर्मासाठी नियुक्त झाला आहे त्या कर्माच्या फलाद्वारे ईश्वराची पूजा केली पाहिजे. पूर्णपणे भगवत भावित होऊन सदैव विचार करून ईश्वर कृपेने साधक सर्व गोष्टी तत्वता जाणू शकतो. हीच जीवनाची सिद्धी होय. भगवंताला अशा भक्ताचा उद्धार करावाच लागतो. अशा भक्ताचे उद्धार करण्याचे उत्तरदायित्व सद्गुरू घेतात. हीच जीवनाची परमोच्च कोटीची सिद्धी होय. तो जर ईश्वर सेवा करत असेल तर त्याला निश्चितच परमसिद्धी प्राप्त होते. ईश्वर आणि त्याचे विस्तारित रूप शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही. ईश्वरी तत्व नेहमी गुप्त असतं. ईश्वराचे रहस्यमय गुप्त जर कोणाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार करावा. सोमागोम्याला ईश्वराचे रहस्य कधीच कळणार नाही. प्रकांड पांडित्यद्वारा मनुष्य ईश्वराला कधीच जाणू शकत नाही. ज्यांनी प्रकांड पांडित्यद्वारा ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न केला पण जाणू शकले नाहीत, म्हणून ते काहीतरी पुरस्कारित पदव्या लावून फिरतात. अशा पदव्या ईश्वर तेजाच्या प्राप्तीत अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. ह्या पदव्या म्हणजे म्हशीची लांब लांब शिंगे. जो मनुष्य ईश्वर तत्व पूर्णपणे जाणतो तोच ईश्वराच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करू शकतो. ब्रह्मीभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. भक्ती आहे म्हणजे परमेश्वर आहे. भगवत प्रेम मुक्तीनंतर नष्ट होत नाही किंवा कमी होत नाही, ते वाढतच राहते. देहात्मबुद्धीतून मुक्त होणे म्हणजे मुक्ती. देहात्मबुद्धीतून मुक्त असणे आणि नसणे हा आध्यात्मिक जीवनामध्ये भेद आहे. माझ्यात प्रवेश करतो म्हणजे देहात्मबुद्धी बाद करणे. देहात्मबुद्धी बाद करणे म्हणजे ईश्वरी तत्वात विलीन होणे. येथे परिवर्तनाचा विषय आला बघा. जीव आपल्या स्वरूप स्थितीत ईश्वराच्या सहवासात राहण्याकरिता ईश्वर सेवा घडण्यासाठी जीव टाकत असतो, तेव्हाच देहात्मबुद्धी बाद होते आणि तो ईश्वरमय होतो.